आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथकरांसाठी आरोग्य क्षेत्रात एक मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे। अंबरनाथ पूर्वेकडील महालक्ष्मी नगर येथील शिवशाही न्यूरो क्रिटिकल आणि मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या माध्यमातून प्रथमच डायोड लेझर थेरपीची सुविधा सुरू करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिराला अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला देण्यात आला असून अल्प दरात लेझर उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। डायोड लेझर थेरपीच्या माध्यमातून पाईल्स, फिशर, फिस्टुला यांसारख्या गंभीर आजारांवर कट फ्री लेझर उपचार शक्य असल्याचे सांगण्यात आले। या उपचार पद्धतीमुळे रक्तस्राव कमी होण्यास मदत होते, तसेच रुग्णांना कमी त्रासात उपचार मिळू शकतात। यासोबतच महिलांसाठी कॉस्मेटिक गायनॉलॉजी अंतर्गत वजन कमी करणे, त्वचेवरील सुरकुत्या कमी करणे, स्किन टाइटनिंग यांसारख्या सुविधाही उपलब्ध असल्याच्या माहिती समोर आल्या आहेत। तसेच ऑर्थोपेडिक समस्यांमुळे सतत वेदना सहन करणाऱ्या रुग्णांसाठी ही थेरपी उपयुक्त ठरू शकते, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली। मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये महागड्या दरात उपलब्ध असलेली ही अत्याधुनिक उपचार पद्धती अंबरनाथमध्ये सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात उपलब्ध करून देण्याचा शिवशाही रुग्णालयाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले। या शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी, आजाराचे योग्य निदान आणि उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी शिवशाही रुग्णालयाचे डॉक्टर जानू मानकर यांनी शिबिर आणि डायोड लेझर थेरपीच्या सुविधेबाबत माहिती देत अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। अंबरनाथ शहरामध्ये प्रथमच डायोड लेझर थेरपी आपण आज शिवशाही न्यूरोक्रिटिकेअर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल महालक्ष्मीनगर अंबरनाथ ईस्ट या हॉस्पिटलमध्ये लॉन्च करत आहोत। त्या माध्यमातून आपण एक लेझर कॅम्प आयोजित केलेला आहे आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून बऱ्याचशा किचकट आणि न होणाऱ्या कॉम्प्लिकेटेड सर्जरीज ज्या आहेत त्यांना आपण नॉन इन्व्हेसिव्ह पद्धतीने डायोड लेझरने त्यांची ट्रीटमेंट करणार आहोत आणि त्यांना पूर्णपणे त्या आजारातून मुक्त करण्याचा आपण संकल्प करणार आहोत। याद्वारे आपण मुख्यतः पाईल्स, फिशर, फिस्टुला, व्हेरिकोज व्हेन, पायलोनिडल सायनेस ह्यासारख्या बिमाऱ्या आपण जनरल सर्जरीच्या करू शकतो। सोबतच आपण कॉस्मेटिक गायनेकोलॉजी म्हणजे स्त्रियांचं वय कमी करण्यापासून तर रिंकल फ्री करण्यापासून तर त्यांच्या स्किन टाइटनिंग पासून तर बऱ्याचशा इंटरनल पार्टचा टाइटनिंग हा पार्ट सुद्धा लेझर थेरपीने होऊ शकतो। तिसरं आहे की मोटापा वगैरे जो असतो त्या मोटाप्याच्या सुटकारापासून आपण लायपोसक्शन सुद्धा या माध्यमातून आपण करू शकतो। चौथा असतो ऑर्थोच्या बऱ्याचशा केसेस असतात ज्यांना पेन खूप असतो, पण तो पेन त्यांचा रिलीव्ह होत नाही आणि सतत पेन खाल्ल्याने त्यांच्या किडनीवर आणि आरोग्यावर दुष्परिणाम होतात। अशांना सुद्धा आपण पेन मॅनेजमेंटसाठी पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट सुद्धा लेझर कॅम्पच्या माध्यमातून किंवा लेझर ट्रीटमेंटच्या माध्यमातून पेशंटला देण्याचा उपक्रम चालू करतो आहोत। त्यासाठी अंबरनाथकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे। खूप छान असा कॅम्प आपण आज शिवशाही हॉस्पिटल येथे आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद। जर WHO सर्वेनुसार जर विचार केला तर मोस्ट ऑफ दी पेशंटचा ब्लड लॉस हा पाईल्स, फिशर आणि फिस्टुला या 3 बिमाऱ्यांमुळे जास्त होतो। कारण ज्या बिमाऱ्या अशा असतात की ज्या ना कुणाला सांगता येत, ना त्यांना डॉक्टरकडे एक्सपोज होता येत, किंवा त्याच्याबद्दल जर डिस्कस केलं मित्रांमध्ये तर थोडासा इन्फेरिटी कॉम्प्लेक्सचा मुद्दा लोकांच्या मनात तयार होतो। त्यामुळे असल्या बिमाऱ्या ह्या तशाच गुप्त रोग म्हणून राहतात आणि लोक विचित्र पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने पेशंटला लुटत राहतात, त्याच्यावर आराम होत नाही आणि त्याचा अप्रोप्रिएट डायग्नोसिस न होता त्याची यथायोग्य ट्रीटमेंट सुद्धा होत नाही। अशा आजारांना दूर करण्यासाठी लेझर ही सर्वोत्कृष्ट उपयुक्त अशी ट्रीटमेंट आहे, ज्याचा फायदा आजपासून अंबरनाथकरांना होणार आहे। 100 पेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि 11 ते 5 या दरम्यान सतत गर्दी ही आपल्या लेझर कॅम्पला असणार आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे।
आतापर्यंत लेझर ट्रीटमेंट घ्यायची म्हटलं तर सर्वात महागडी ट्रीटमेंट आणि अंबरनाथच्या बाहेर जाऊन मुंबईसारख्या शहरामध्ये न परवडणाऱ्या हॉस्पिटलमध्ये आपण ही ट्रीटमेंट घ्यावी, असं अंबरनाथकरांसाठी ऑप्शन होतं. ते लोकांना परवडण्यासारखं नव्हतं आणि इतक्या दूर जाऊन एवढे पैसे खर्च करणं हे अंबरनाथकरांसाठी शक्य नसल्यामुळे आपण आता ही महागडी ट्रीटमेंट अगदी अत्यल्प दरामध्ये आपल्या शिवशाही हॉस्पिटलमध्ये आपल्या घराजवळ अंबरनाथ शहरामध्येच ही सेवा उपलब्ध करून देतो आहे. हे आमचं सौभाग्य आहे, की आज आम्ही अंबरनाथकरांसाठी ही सेवा उपलब्ध करून देत आहोत. याशिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान जनकल्याण योजना, त्यानंतर आमचं आयुष्यमान भारत ह्यासारख्या स्कीम सुद्धा आम्ही शिवशाही हॉस्पिटलमध्ये चालू करून गरीबातल्या गरीब कुटुंबांसाठी महागातली महाग ट्रीटमेंट कशी देता येईल, सर्व सर्जरीज फ्री कशा करता येतील, हा प्रयत्न आम्ही शिवशाही हॉस्पिटलच्या माध्यमातून करत आहोत. कारण प्रकाश आमटे सारख्या महान माणसाने या हॉस्पिटलचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्यांच्या त्या उद्घाटनाला आम्ही खरंच माणसांपर्यंत पोहोचून, गरिबांपर्यंत पोहोचून त्या उद्घाटनाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर.